नमस्कार. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सोनोई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने पुढील 4 दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. सोनोई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने हे सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत असून 4 दिवसात ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर इंदापुरात शरद पवार गटाकडून तरुण चेहरा म्हणून प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्याप प्रवीण माने यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नाहीये. तर दुसरीकडे काही दिवसापूर्वीच अजित पवार यांना मोठा धक्का बसला होता. शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील काही माजी नगरसेवकांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला होता. दरम्यान आता प्रवीण माने यांनी जर तुतारी हाती घेतली तर हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबलं विसरू नका. धन्यवाद.